आपण? What did we start yesterday? मंडे बस ना एक्सपेक्ट ऑफलाइन अटेंडेंस फॉर ऑनलाइन, जितने भी है। कितने हैं? बस 14। समझ लगा यार, इसका चार्जिंग लगा दो बस कोई। अरे चार्जिंग लगाओ ना। डेटा स्ट्रक्चर स्ट्रिंग, त्याला चला असूसला अरे आपण थोडा हल्ला बरं त्या बाजूला। लास्ट लेक्चरला काय केलं आपण? वी स्टार्टेड विथ ठीक आहे, ओके। वी स्टार्टेड विथ डेटा स्ट्रक्चर्स। तर डेटा स्ट्रक्चर्स कुठले कुठले असतात? पांडुरंग पाणी आणतो का मला? सरांना सांग, सरांनी पाणी सांगितलं मला, भरून आण नाही तर तेच। हां भरून आण, काय प्रॉब्लेम। काय डेटा स्ट्रक्चर्स कुठले कुठले आहेत? स्ट्रिंग वगैरे, आणि आपण त्याच्यावरती कुठले कॉम्बिनेशन्स किंवा कुठले मेथड्स काय करतोय? तुम्ही बाय द वे फाईल बनवली का? ठीक आहे, कुठले कुठले मेथड्स ट्राय केले त्याच्यावरती तुम्ही? अजून त्याच्या व्यतिरिक्त कोणी एक्स्ट्रा काही केले? काय केले? स्प्लिट वापरलं, ठीक आहे। पण डॉक्युमेंटेशन तरी बघितलं का तुम्ही जाऊन? त्याच्यात बरेचसे आहेत आणि प्रत्येकाचे काही ना काही फंक्शन्स पण आहेत। कुठे बघितलं डॉक्युमेंटेशन? गुगलला जाऊन पायथन डॉक्युमेंटेशन, ठीक आहे। हो, आता ते काय आहे, मी तुम्हाला मागे पण बोललो की जसं अपडेटेड येत असतात पायथनचे व्हर्जन, तर काही काही जुने मेथड्स वर्क नाही करत। जसं आमचं लास्ट लेक्चरला झालं, आम्ही सगळे म्हणजे 15-20 मिनटं CMP वरतीच घातले। इवन आता ते अपडेट्स कोण बघणार आहे की कुठले आले? मीच बघतो की CMP मी पण वापरलं नाही कुठे। आम्ही ट्राय करतोय वेगवेगळे लिटरल्स देऊन, वेगवेगळे फंक्शन्स वापरून आम्ही ट्राय करतो। थँक्यू यार, सॉरी यार, ठीक आहे। काही ना काही फंक्शन्स वापरतो आपण, काही ना काही तर ट्राय करत राहिलो आपण, करेक्ट? म्हणजे आम्ही करत राहिलो तिथे। मग नंतर लास्ट ऑप्शन ChatGPT केलं। त्याने सांगितलं की अपडेटेड व्हर्जनमध्ये CMP वर्क करत नाही, आणि आमचे पूर्ण 70च्या 70 मुलं लागले करायला। कोणी हे कॉम्बिनेशन ट्राय करते, कोणी काय ट्राय करते। सिंटॅक्स तर एकच आहे, ठीक आहे। टुडे विल सी लिस्ट. व्हॉट इज अ लिस्ट? इट कंटेंट डुप्लिकेट ऑल्सो। जर मला स्ट्रिंगला लिस्टमध्ये करायचं आहे तर A = स्ट्रिंग काय NMD, मग मी कसं करेन? प्रिंट हां लिस्ट ऑफ, लिहून घ्या कुठेतरी, कन्वर्जन ऑफ अ लिहिलं का तुम्ही? लिहा आपण, म्हणजे असं आता वाटतं पण नंतर लक्षात राहत नाही या गोष्टी। तुम्हाला देतील एक स्ट्रिंग, हिला मला कन्वर्ट करून दाखवा लिस्टमध्ये। बाय द वे, जर माझं असं राहिलं असतं तर NMD स्पेस आली, काय केलं असतं मग? काय वाटतं?
इंटरेस्टिंग. कालपासून मी सांगत होतो स्पेस ॲज अ व्हॅल्यू. झालं जस्टिफाय. ओके, मुव्हिंग अहेड. बाय द वे याचं टाईप चेक करतो कसं. कस काय काय ए अजूनही स्ट्रिंगच आहे. नाही समजलं. मला एक सांगा, हा लिस्ट कधी होईल. चला डोकं लावा. मला इथे लिस्ट पाहिजे तर कसं करावं लागेल. काय हे रोहित शर्मा नाही आपण. हे काय. करेक्ट. ये वो क्या है नीट सांगा ना. हे मला ए इक्वल्स टू कशा नॉट ए बी इक्वल्स टू कशामध्ये स्टोअर करावं लागेल. मग इथे टाईप कसला चेक करावा लागेल. बी. आला का आता लिस्ट. हा क्वेश्चन विचारता लिहून ठेवा. ठीक आहे. तुमच्या भाषेत लिहा तुम्हाला जसं वाटतंय. कळालं का सिद्धांत. संकेत. ओके, मूव्हिंग अहेड. चला काय येते स्कूटी किंवा आपण हाच एक्झाम्पल घ्यायचा का. ठीक आहे. किंवा चला लिस्ट घेऊ. एच इक्वल्स टू 12. मला तुम्ही सांगितलं नाही व्हॉट इज अ लिस्ट. ऑर्डर्ड है ना. गुड. होमोजिनियस की हेट्रोजिनियस म्हणजे काय. बोथ. गुड. ठीक आहे. चलो इथे मी काय केलं याला काय म्हणतं इंडेक्सिंग. करेक्ट. म्हणजे काय ॲक्सेसिंग स्पेसिफिक व्हॅल्यूज. तेच जर मी इथे -1 केलं असतं तर करेक्ट 78. हे आता इंडेक्सिंगमध्ये कोणाला प्रॉब्लेम नाही होणार आय गेस. नक्की ना. ह्या लेक्चरला येऊन का बसलं. अशा मित्र मला पण पाहिजे जे लेक्चरला घेऊन बसताय. तुमचं तर झालंय ना पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी. मला 45 आणि 56 ॲक्सेस करून पाहिजे. कॉमा. -45 आलं. फोर. मला 45 आणि 56 प्रिंट करून पाहिजे. विचारतात लिस्ट देतील समोर 45 आणि 56 दाखव.
गुड. ठीक आहे, आपण हे केलं होतं स्लायसिंगमध्ये. इफ यू रिमेंबर, स्लायसिंग इज लाईक स्टार्ट, एंड अँड स्किप. ठीक आहे, हेच मी जे आहे आपली काय म्हणतो त्याला एचला मी स्टार्ट करतो 1 पासून, एंड करतो 0 1 2 3 3ला, आणि बाय डिफॉल्ट कितीने स्किप होतं? 1ने. ठीक आहे, 2ने करायचं असेल तर कळलं. हे सेम कोणासाठी वर्क होतं? रेंज फंक्शनसाठी. आठवतं का? काय? स्टार्ट, एंड, स्किप फॉर आय इन रेंज, इफ यू रिमेंबर. का विसरला? यालाच काय म्हणतो आपण? काय म्हणतो याला? आपण याला स्लायसिंग म्हणतो. तर हे राहील ना डोक्यात. ठीक आहे, पुढे आपण बघू लिस्ट कॉम्प्रिहेन्शन. ठीक आहे, काय? लिस्ट कॉम्प्रिहेन्शन. याच्यामध्ये काय, मला सांगा, मला लिस्ट मधले सगळे एलिमेंट्स एका खाली प्रिंट करून पाहिजे. कसं? ज्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलेलं ते इटरेशन मला असं आता याला जर मी प्रिंट केलं, ये ऐसा प्रिंट होता है, करेक्ट. बट आय वॉन्ट लाईक 12 44 55 66 3 4 34 एका खाली एक. कसं? फॉर आय इन ए प्रिंट ए. आय का ए? आय का ए? थांबा मी प्रिंट काढून टाक. कळलं का? दिस इज लिस्ट कॉम्प्रिहेन्शन. याच्यामध्ये मला डेटा फिल्टरिंग करायची आहे. डेटा फिल्टरिंगमध्ये आय वॉन्ट ओनली द व्हॅल्यूज विच आर ग्रेटर दॅन 50. कसा करूया? कशी? हां हां 50 पेक्षा. If I is greater than 50. 50 प्रिंट एक की आय. If मध्ये पण आहे. का बरं आहे? कारण हा जो आय आहे हा प्रत्येकावर जातो. सांगून थकलो मी तुम्हाला फॉर लूप मध्ये. आले का? करेक्ट. इझी आहे. आता मला याच्यातले इवन नंबर्स काढून पाहिजे. लिहा तो तुम्ही. हा असं नाही, मला पहिल्या म्हणजे मला 50 ते 180 50 to 180 मधले इवन नंबर्स मला खूप होऊन जातील. ते 50 ते 70 मधले मला इवन नंबर्स प्रिंट करून पाहिजे. पन्नास 70. अंडरन इन्स्टॉलेशन झालं का? का बरं? मॅकमध्ये बरं पॉवर बी चालतं. केलं इन्स्टॉल? गुड.
झाला सिद्धांत? हम्म. ठीक आहे, जमलं का? किती लोकांना नाही जमलं ऑनलाईन? हाऊ मेनी ऑफ यू आर नॉट एबल टू सॉल्व इट? असो, लेट्स स्टार्ट. नेक्स्ट थिंग कळलं पर्यंत? ॲक्सेसिंग स्पेसिफिक एलिमेंट्स, तेच. जर मोठी एकदम लिस्ट असेल बघा, एवढी मोठी, तर लास्ट बघायचं तर कसं -1. ठीक आहे, लुपिंग ओव्हर द लिस्ट आत्ताच बघितलं आपण, करेक्ट? असा होता तो रेंज फंक्शन. अगेन लिस्टचे तुम्हाला जे लेट्स से डॉक्युमेंटेशन आहे तो पण अवेलेबल आहे, बघू शकता. त्यातले आपण काही बघणार. ओके, ॲक्सेसिंग बघितलं. ठीक आहे, नाव विल सी समथिंग कॉल्ड अपडेटिंग. लेट्स से आपल्याकडे एक लिस्ट आहे ज्याच्यामध्ये मी स्टोअर केलं आहे काय सिद्धांत, अँड सेकंडली मी स्टोअर केलं आहे संकेत. ठीक आहे, मला काय करायचं आहे, ठीक आहे बघू नका, रेफरन्ससाठी घेतलं ते. ठीक आहे, मला काय करायचं आहे, मला संकेतच्या ठिकाणी मला वैभवी हवं आहे. A dot replace. पोझिशन काय आहे संकेतची? झिरो आहे. संकेतची पोझिशन 1 येईल, 0 कशी येईल? मी ऑनलाईन बोललो ना. झालं, लिहा अपडेटिंग अ लिस्ट. रिप्लेस नाही, बट अपडेट स्लायसिंग ओपन असं होतं. आहे ना आपल्याकडे असे मेथड्स, का तुम्हाला एक्स्ट्रा मेथड्स वापरायचे? सिम्पल सॉर्टेड ठेवा ना, जेणेकरून इंटरव्ह्यूमध्ये पण कॉन्फिडन्स वाढेल. समजलं? कळलं? समजा आपण वन टाकला तो इंडेक्स हो, इंडेक्सचा 1 आहे, त्याला मी हे करून मी 0 करतो. समजा त्याला मी चेंज करून -2 करतो. सेमच राहील, -1 करतो. झालं का चेंज? इझी. ठीक आहे, नेक्स्ट आता बघा, मी एक लिस्ट घेतोय. मला टोटल लेंथ काढायची आहे. लेन ऑफ, ठीक आहे, मला सगळ्यांची ॲडिशन काढायची आहे. सम ऑफ, मला मॅक्झिमम काढायचं आहे. मिनिमम, कळालं? दीज आर नथिंग बट ॲग्रिगेट फंक्शन्स, नंपायमध्ये आपल्याला लागतील. ठीक आहे, कळलं कुठले कुठले? लेन, मॅक्स, मीन,
सम देऊन ठेवा ॲग्रिगेट फंक्शन्स. आता मी त्याचे संकेतच घेतो. अजून एक घेतो मी. A dot append नाव काय तुमचं? शुभम. झालं. आता मी करतो. सॉरी आपण नवीन लिस्ट घेतली होती ना. अरे इथं प्रिंटच केलं नाही. सॉरी. काय झालं? अपेंड काय करतो? At the end of list. लिस्टच्या एंडला अपेंड करतो. ठीक आहे. अपेंड विचारतील व्हॉट इज अपेंड, तर सांगू नका, फक्त ॲड करतो. तो कुठला पण वर्ड दिला असेल त्याला लास्टला नाही म्हणायचं, फर्स्ट नेगेटिव्ह इंडेक्स किंवा लास्ट पॉझिटिव्ह इंडेक्सला ॲड करतो. कळलं? हे मी जे सांगितले ना ते लिहा. ॲड करतो, लास्टला ॲड करतो, दॅट इज नॉट टेक्निकली करेक्ट. आता लास्ट नेगेटिव्ह इंडेक्स किंवा फर्स्ट नेगेटिव्ह इंडेक्स अँड लास्ट पॉझिटिव्ह इंडेक्स म्हणजे काय कळालं? ठीक आहे. लिहिलं? काय लिहिलं? फर्स्ट नेगेटिव्ह इंडेक्स किंवा ॲड करतं. फर्स्ट नेगेटिव्ह इंडेक्स म्हणजे काय? तो शेवटचा पहिला, आणि लास्ट पॉझिटिव्ह म्हणजे काय? तो शेवटचा पण पॉझिटिव्ह घेतल्यामध्ये. तर ते अपेंड असं आहे. गुगलवर पण नीट नाही दिलेलं. असं सांगा. तर हे अशा गोष्टी कधी फरक पडता माहिती आहे का? जेव्हा तुमच्याकडे टफ कॉम्पिटिशन असते ना इंटरव्ह्यूअरकडे, तर ज्याला नाही काय जो खूप टेक्निकली करेक्ट आहे, अपेंड दोघांना येतं आहे. सपोज आता मी जे तुम्हाला सांगितलं, सपोज तुम्हाला येतं आहे, तुम्ही अपेंड काय सांगितलं? लास्टला ॲड करतं. पण मी प्रेफरन्स कोणाला देईल? याला. का बरं? मी जी डेफिनेशन सांगितली ना ती सांगितली. सो ही इज मोर इन टू टेक्निकॅलिटी, किंवा याची टेक्निकल डेप्थ अजून चांगली आहे, म्हणजे याने अजून व्यवस्थित अभ्यास केलेला आहे. त्यासाठी मग असं डेफिनेशन्स लिहून दिलं. करेक्ट? ठीक आहे. नेक्स्ट केलं मी इन्सर्ट काय करतं? संकेतच्या ऐवजी नाही करत, इंडेक्स वाईज ॲड करतो. एक पर्टिक्युलर इंडेक्सला ॲड करतो. जसं हेच जर मी चेंज करून 4th इंडेक्सला टाकलं, कळलं? बट पहिले जे आहे ना ते स्टोअर होतं बरं का. काय? ठीक आहे. एक सेकंड. क्रॅम्पाला कसं काय? डेल ऑफ ए. असो, चला. कळालं? इन्सर्ट याच्यातला डिफरन्स विचारतील. अपेंड अँड इन्सर्टचा. काय अपेंड अँड इन्सर्टचा डिफरन्स? अपेंड लास्टला डेट ॲड करतो आणि इन्सर्ट स्पेसिफिक पोझिशन वाईज. ओके. याच्यातलाच आपण एक बघू. अजून एक एक्झाम्पल. खूप वेळ झाला.
लेट्स से फ्रूट्स आहे, ठीक आहे, ॲपल बनाना चेरी, ठीक आहे, सिम्पल. याच्यामध्ये मी काय केलं, जर मला चेरी रिमूव्ह करायची आहे, फ्रूट्स डॉट रिमूव्ह ब्रॅकेटमध्ये, करेक्ट? नाही, इथे डायरेक्ट आपण व्हॅल्यूने रिमूव्ह करतो. कशाने? डेटाने. म्हणजे जे पण असेल, लेट्स से प्रिंट मी घेतलं, समजलं? आता अपेंडचंच एक उलटा आहे, एक अजून एक देतो तुम्हाला, थांबा, याच्यात सांगा काय झालं. हां, ए डॉट काय केलं याने? लास्ट इंडेक्स रिमूव्ह केलं. जो आहे ना तो काढला, करेक्ट? फॉर एक्झाम्पल जसं इथे होतं, कुठे गेलं यार, जसं इथे मी केलं फ्रूट्स, किंवा याच्यात लिहू का, फ्रूट्स डॉट पॉप, बनाना होतं ना. हे गाईज, जर मी आता प्रिंट फ्रूट्स केलं तर काय? गुड, ठीक आहे. आणि जे मी तुम्हाला दाखवत होतो, जर इंडेक्सने कुठला काढायचा असेल तर डेल फ्रूट्स, आता काय उरलं? ओ, आता जर मी फ्रूट्स प्रिंट केलं तर कळलं का? नाही, नाही कळलं. व्हेरिएबल पण करतो, हो, पहिल्याच दिवशी सांगितलेलं मी. नाही समजलं? कोण सांगेल यांना एक्सप्लेन करून, बघू कोणाला किती समजलं. अहो तुमच्यापैकी कोणी नाही, सगळं काय नाही समजलं? मला हे नीट सांग, मी तुला नीट सांगतो. हां, अच्छा, आत्तापर्यंत आपण ॲडिशन बघितली, आता आपण डिलीट बघतोय. म्हणजे त्याच्यामधनं काढायचं आपल्याला लिस्टमधून. तर सगळ्यात पहिले आपण रिमूव्ह वापरलं. सिंटॅक्स खूप सोपा आहे, व्हेरिएबल डॉट मेथड, सगळ्यांची तीच आहे. त्याच्यामधून मी काय काढलं? चेरी. पण रिमूव्ह काय करतं? रिमूव्ह द एलिमेंट बाय अ स्पेसिफिक व्हॅल्यू, ठीक आहे, समजलं? काय करतं? एक स्पेसिफिक व्हॅल्यूने काढतं, ठीक आहे. पॉप काय करतं? मग हां, ठीक आहे, चला आता काय काढलं आपण? चेरी काढलं, मग काय उरलं? ॲपल आणि बनाना. पॉप. मग पॉप काय करतं? पॉप रिमूव्ह द लास्ट इंडेक्स एलिमेंट, म्हणजे शेवटला जे आहे ते काढतात. इथे शेवटला कोण होतं? बनाना. काढला का त्याने बनाना? मग ठीक आहे. त्यानंतर मग आपण प्रिंट काय केलं? फ्रूट्स. मग आपण जेव्हा फ्रूट्स प्रिंट केलं, आता ते एम्प्टी झालं, पण मगाशी ॲपल आलेलं, करेक्ट ना? ॲपल. मग आपण काय केलं? डिलीट ॲपल. आता झिरो का वापरला? कारण की आपल्याकडे तेवढंच एकच आहे ना, सो दॅट्स वाय वी यूज्ड झिरो. मग एकदा ते प्रिंट केलं, ते केलं, त्यानंतर आता झालाच आहे लिस्ट आउट ऑफ रेंज. एरर काय सांगतो? म्हणजे लिस्ट ऑलरेडी नाहीच आहे, काही लिस्टमध्ये नाहीच आहे. समजे? ठीक आहे, कळलं का? रिमूव्ह पॉप अँड डिल. कळलं का सिद्धांत? नक्की काय कळालं? बोला. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अपेंड अँड इन्सर्ट? Append last negative
नेगेटिव नाही लास्ट नेगेटिव इंडेक्स हम्म. और फर्स्ट पॉझिटिव्ह. ठीक आहे, तुला समजलंय ना? हां, काय मराठीत सांग. म्हणजे लास्ट जे हे का म्हणजे आता लास्ट जे आपण घेणार आहे म्हणजे वर्ड घेणार आहे आणि त्यातला डिफरन्स दोन्हीतला म्हणून काढायचा. तो जो येणार आहे ना त्याला म्हणजे आता आपण एक लास्ट घेतला दोन्ही मधले जे पहिला आणि लास्ट मधले आहे का त्याला आपण मध्ये जे जे करेल त्याच्या खाली येणार. नाही ना रे, आपण फंक्शन काय करतं, कुठलं पण आपल्याला जर काही गोष्ट आपण काय करतं लास्टला ॲड करतं एखादी. आता तुम्ही सगळे बसले रोल नंबर 1 2 3 4 5 6 7 8, मला रोल नंबर 9 पांडुरंग ॲड करायचा आहे, तर मी काय करेल, अपेंड. मग तो कुठे ॲड होईल, रोल नंबर लास्ट. मग त्याची इंडेक्स काय राहील त्याचा, -1 किंवा 9. कळलं का? अरे 9 ना बाळा, सॉरी 8 राहील. 8 राहील, n-1. कळलं का आता? इंडेक्स किती राहील त्याचा, 8. तो रोल नंबर काय, 9. तेच जर मग दुसरं काय राहील, दुसरा नेगेटिव्ह इंडेक्स काय राहील त्यांचा, -1. कळालं? अपेंड. त्याच्यानंतर काय केलं आपण, हां इन्सर्ट काय करतं, एक पर्टिक्युलर इंडेक्सला ॲड करतं. म्हणजे काय, जर मला रोल नंबर किती होता तुमचा, 2 होता ना, 2च्या ठिकाणी मला दीपांशू ॲड करायचं, तर मग मी काय करेन, इन्सर्ट 1, दीपांशू. करेक्ट? समजलं? ते जर नेगेटिव्हने दाखवायचं असेल तर जे पण येईल तेव्हा तर -2च येईल, बरोबर. -2, दीपांशू. करेक्ट? समजलं का नाही? अजून एक म्हणजे तुम्हाला नंपामध्ये दाखवतोय मी. तशीच प्रिंट झाली, दाखवेल. हां, कोण सांगेल काय झालं, काय झालं, कशामध्ये प्रिंट झालं, पण असेंडिंग की डिसेंडिंग, डिसेंडिंग म्हणजे काय, उलटा क्रम, काय उतरता क्रम म्हणे. ठीक आहे, चलो. जर मला असेंडिंग करायचं असेल तर हे तर नाही झालं. गुड. कळलं का? सॉर्ट काय करतं, असेंडिंग किंवा डिसेंडिंगमध्ये ॲड करतं. आता लिस्टला मला कन्वर्ट करायचं आहे टपलमध्ये. कसं, टाइपकास्टिंग. प्रिंट ब्रॅकेटमध्ये टपल, ब्रॅकेटमध्ये. गुड. ठीक आहे, असे बरेचसे तुम्हाला लिस्टचे मेथड्स आहेत. जाऊन बघितली का तुम्ही कधी ही फाईल, कधी डॉक्युमेंटेशन जाऊन बघितलं का? हे बघ, अपेंड, इन्सर्ट तेच आले कॉमन जे यूज होतात.
हे बघा, इन्सर्ट, अपेंड, पॉप, रिमूव्ह, क्लिअर. ए बाय द वे क्लिअर काय करते? पास. गुड. ओके, एक राहिलं अजून. इक्वल्स टू काय काय केलं? काउंट करून दिलं की टोटल किती एलिमेंट्स आहेत, म्हणजे अभि किती वेळा रिपीट झालं. ठीक आहे. सो असे बरेचसे आहेत. सी सॉर्ट काय दिलं इथे, सॉर्ट द आयटम्स ऑफ द लिस्ट इन द प्लेस द आर्ग्युमेंट कॅन बी यूज्ड फॉर सॉर्टेड फॉर their एक्सप्लेनेशन. रिव्हर्स काय करतात, एलिमेंट्स ऑफ द लिस्ट इन प्लेस, कॉपी, रिटर्नचा. आज घरी जाऊन एक गोष्ट लिहायची, व्हॉट इज डीप कॉपी अँड शॅलो कॉपी, कुठेतरी लिहून ठेवा. आणि आता काय आहे, लिस्ट आहे माझ्याकडे 10, 12, 34, 55. दुसरी लिस्ट आहे बी 12, 34, 55. प्रिंट ए प्लस बी. काय आन्सर येईल? काय? गुड. तेच जर मी ए इंटू बी केलं तर एरर. तेच जर मी ए इंटू 2 केलं तर, कळलं का? हा डिफरन्स आहे. लिस्ट मल्टिप्लिकेशन लिखो काही पे. असे इंटरव्ह्यूचे छोटे छोटे सुटून जातात, लक्षात राहत नाही. तुम्हाला जे पेपर देतात ना समोर, मुद्दाम असे देतात, लिहून देतील, दाखव मल्टिप्लाय करून. नाही होत पॉसिबल. समझे? एनी डाउट, डिफिकल्टी इसमें? ओके. लिस्टमध्ये अजून काय? ओके. मेंबरशिप ऑपरेटर इन हा काय सांगतो? याचा फायदा कधी खूप मोठी लिस्ट असेल ना, तुम्हाला यू हॅव अ लिस्ट ऑफ ऑलमोस्ट दिस मच, हाऊ विल यू फाइंड वेदर दिस एलिमेंट इज प्रेझेंट ऑर नॉट. कुठे चॅट जीपीटी बघितलं का? माहीत आहे का? बरं, गुड. झालं का सॉल्व ते? केला का प्रयत्न? कोणी कोणी केला? तुम्ही नाही केला? काय क्वेश्चन आहे सांगा त्यांना. स्पेशल कॅरेक्टर आलं पाहिजे, म्हणजे आपण ही घेऊन आय डी तर स्पेशल कॅरेक्टर आलं पाहिजे, आणि परत लेटर आली पाहिजे, अँड नंबर आला पाहिजे. इंस्टाग्रामचं युजर आय डी सेट करतो ना आपण, युजर आय डीमध्ये काय काय रूल्स असतात? अंडरस्कोअर पाहिजे वगैरे वगैरे. कॅपिटल पाहिजे. तर त्यात सी ऑप्शन आपण नाही का, इज डिजिट इज नंबर, पण ती कसं वापरायचं माहित नाही. कसं वापरायचं? पासवर्डचं आलं का? हो, पासवर्ड सगळ्यांना आलं का? तुम्हाला का नाही केलं? असे किती भारी क्वेश्चन्स आहे हे. रिअल लाईफ अॅनालॉगी. जर पासवर्ड करेक्ट असेल तर ऑथेंटिकेशन मिळेल, नाही तर नाही मिळणार. सिम्पल इफ एल्स तर वापरायचं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये लेट्स से वी हॅव अ लिस्ट. ठीक आहे, आता समोरच दिलेली आहे 10 in A. ट्रू का आलं?
आहे कारण ते दुसरं काय ठीक आहे. हे करता का नका घरी जाऊन करा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे लिहून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. काय आहे लिस्टमध्ये एका लाईनमध्येच आपण डायरेक्टली व्हॉट वी हॅव डन इवन नंबर आणि ऑड नंबरचा कोड एका लाईनमध्ये जर लिहायचा असेल तर तो असा लिहिता खूप लोकांना जमत नाही. आपण त्याच्या दोन पद्धती बघितल्या. फॉर लूप वापरून पण बघितलं, साध्या याच्यात पण बघितलं, इनपुट फंक्शन वापरून पण बघितलं. ही तिसरी एक पद्धत. हो बट ते इट्स यूज इन अ लिस्ट आणि रेंजलाच एक लिस्टमध्ये घेतलेलं आहे. समजलं इथे काय केलं एव्हरीवन का नाही. एक्स फॉर एक्स इन नंबर्स. आता हे एक्स फॉर कसं समजा का एक्स सच डॅट ऐकलं कधी. फंक्शन्स जर तुम्ही कधी शिकला असाल तर देअर यू मस्ट हॅव हर्ड अबाउट एक्स सच दॅट. सोडा असं लिहितात ते. फॉर एक्स इन नंबर्स एक्सच्या ऐवजी आपण आय पण लिहू शकतो. इफ एक्स काय मॉड्युलस 2 = 0 तो काय झाला इवन. 1 तो काय झाला ऑड. सिम्पल. मंडे आपलं पायथन खूप लवकर संपलं का रे. म्हणजे अजून 2 वीक्स. पुढचं वीक काय आपलं काय राहिलं आपलं टपल राहिलं ना. सो मंडे टपल सेट डिक्शनरी. अजून 2 वीक्स लागतील. ॲरेमध्ये नंपायमध्ये शिकतो ना आपण. यप. सो मोर 2 वीक्स टू गो. पुढचा वीक आणि त्याचा पुढचा वीक. समजलं ना आत्तापर्यंतचं पायथन ऑनलाईन एव्हरीवन. जस्ट लेट मी टेक युअर अटेंडन्स. आय ओनली सी वैष्णवी अँड सिद्धी आन्सरिंग. बाकियों को नहीं समझ रहा क्या पता. And Kiran, you are going to come offline. What happened? Yes, sir, I was about to come, but then I fell ill, so I'm staying at home taking rest. Okay. सो उद्या तुमची याची फाईल रेडी असेल लिस्टची. ओके. हे तुम्ही डॉक्युमेंटेशन ही फाईल जाऊन बघितली का नाही. इथे जाऊन बघा जरा. हे पायथनचं ओरिजिनल डॉक्स आहेत. ओरिजिनल त्यांची जी साईट आहे ना पायथनची त्याच्यावरती. ठीक आहे दिसतील तुम्हाला. माहिती आहे इथे ना एक लिस्ट असते कॉन्ट्रीब्युटर्सची. पायथन डेव्हलपर लिस्ट. तिथे जर तुम्हाला वाटतंय की पायथनमध्ये काही लूप होल आहे तर तुम्ही त्यांना सांगू शकता. मग तुमचं नाव तिथे येईल. ठीक आहे. हे जे त्यांना करू शकता तुम्ही. मग काही नाही. एखाद 1.5 कोटीचा पॅकेज लागेल जास्त नाही. तेवढं बस झालं ना. त्यासाठी इथे नाव आणावं लागेल. तुम्हाला जर वाटतंय काय लूप होल आहे पायथनमध्ये काही
तुम्ही नवीन काही करू शकता अपडेटेड व्हर्जनसाठी पायथनच्या. हां काय ते करायला लागेल. असं नाही ती यू कॅन डू इट देअर. ठीक आहे. काय झालं? तू म्हणतो होऊ शकतं. करून बघा मग होऊ शकतं तर. आय मस्ट सी गुड ऑफलाईन अटेंडन्स फ्रॉम मंडे. काय नाव? पायथन वैभवी इंगुलकर, सिद्धांत पंडित, संकेत मोरे, शुभम मोरे, लगटराव, यश निंबाळकर. झाले ना? येस देन विल स्टॉप फॉर टुडे. का टपल सुरू करायचं? हां काय केलंय? फॉर्मॅट मॅप. मॅप ते इंडिव्हिज्युअल एलिमेंट्सवर अप्लाय करतो. बट लेट मी चेक करून बघू आपण. एक सेकंड मी एवढं अटेंडन्स फॉलो करतो. एक सेकंड. हो याचं हे आउटपुट असं का नाही काय नाही हे आता गोष्ट ते कसं आलं काय स्ट्रिक्टली तर आहे बट लिट कोडचं आहे का? कोणत्या ॲप्टिट्यूडचं? हे तर तुम्ही केलं का? हे इझी आहे ना? हां काय विचारलं होतं तुम्ही? हां फॉर्मॅट लाईक बेसिकली काय करतं एक सिम्पल आपण एका पर्टिक्युलर पोझिशन्स दिले एफ स्ट्रिंगमध्ये आपण जर काय पोझिशन्स दिलेत ना तिथे ते एलिमेंट्स त्या जागेवरती प्लेस करतो. हां मग दोन ऑप्शन्स आहेत ना आपल्याकडे. तसं तर मग आपण अपडेटिंग इंडेक्सिंगनी पण करतोय आणि तेच अपडेट आपण अपेंड वापरून पण करतोय. सो वी हॅव मल्टिपल ऑप्शन्स. पायथन एक टूल नाही आहे ज्याला टूलमध्ये कसं एक पर्टिक्युलर ऑप्शन्स असतात. पायथन एक लँग्वेज आहे. आता मी तुम्हाला सांगतोय की जाऊन पाणी घेऊन ये. सिम्पल मी तुम्हाला जर सांगितलं जाऊन पाणी घेऊन ये. दुसरं मी असं ना पाणी आण. आता याच्यात हे नका बघू बट दोन ऑप्शन्स आहेत सांगायला. तसंच पायथन इज नॉट अ टूल की टूलला एक पर्टिक्युलर गोष्ट आहे की इथे टूल सपोज इथे पॉवर बी आहे फेच डेटा आहे. तुमच्याकडे एकच ठिकाण आहे जिथून तुम्ही डेटा फेच करू शकता. बट पायथन डझंट वर्क लाईक दॅट. पायथन इज अन ओपन सोर्स आय मीन ओपन एंडेड लँग्वेज की तुम्हाला एका गोष्टीसाठी तुमच्याकडे मल्टिपल ऑप्शन्स आहेत. जसं अजून पांडाजमध्ये पण तुम्ही दोन एक पद्धतीने तुम्ही डेटा कनेक्टिव्हिटी दाखवू शकता. एक आहे फोल्डर त्याच एक ठिकाणी ठेवून आय मीन
डेटा त्याच फोल्डरमध्ये ठेवून किंवा डेटा दुसऱ्या फोल्डरमध्ये असेल तर तिथून पण तुम्ही पायथनला पाथ वापरून तुम्ही कनेक्ट करू शकता. सो पायथनला असं एक टूल सारखं नका, इट्स अ टूल बट डोंट थिंक इज ॲज अ टूल की एका गोष्टीला एकच पर्टिक्युलर मेथड आहे. आजच आपण प्राईम नंबरसाठी 3 वेगळ्या मेथड्स बघितल्या, समजलं? ते करून बघू आपण जरा. चला टू लीव.